दादा गट आता जिल्हाध्यक्षांना प्रचारासाठी 4 चाकी देणार आहे। दादा गटानं नोंदवलेल्या आहेत 40हून अधिक गाड्या। आगामी निवडणुकांसाठी दादा गटाची चांगलीच तयारी सुरू झालेली आहे। दादा गटाने आता जिल्हाध्यक्षांना प्रचारासाठी गाड्या देण्याचे ठरवलेले आहे। तर या गाड्या टेस्ट ड्राईव्हसाठी पक्षाच्या कार्यालयात आणण्यात आला। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी। पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने प्रत्येक जिल्हाध्यक्षांना आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी 4 चाकी वाहन देण्यात येणार आहे। आपण पाहू शकता की राष्ट्रवादी कार्यालय जे आहे ते टेस्ट ड्राईव्ह साठी महिंद्रा कंपन्याच्या गाड्या जे आहेत ते स्कॉर्पिओ गाडी आणि बोलेरो गाडी जे आहे ते टेस्ट ड्राईव्ह साठी आणण्यात आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना पक्षाचं काम जे असेल, जे प्रचार असतील त्याच्याकरिता जे आहे ते 4 चाकी वाहन देण्यात येणार आहे। आणि आपण पाहू शकता की इथे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जो कार्यालय आहे तिथे या गाड्या ज्या आहेत ते टेस्ट ड्राईव्ह साठी आणण्यात आल्या आहेत। महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्या जे आहेत ते इथे आणण्यात आले आहेत। टेस्ट ड्राईव्ह साठी जे गाड्या आहेत ते आणण्यात आले आहेत आणि आपण पाहू शकता की इथे जे गाड्या आहेत ते इथे उपस्थित आहेत। तर जिल्हाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांकरिता जे आहे ते पक्षाचा प्रचार करण्यासाठी जे आहेत ते गाड्या आणण्यात आल्यात। आपण पाहू शकता तिथे राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जे आहेत ते गाड्या आल्या आहेत। महिंद्रा कंपनीचे जे 2 गाड्या आहेत, एक बोलेरो आणि स्कॉर्पिओ अशा 2 गाड्या जे आहेत ते टेस्ट ड्राईव्ह करिता इथे आणण्यात आल्या आहेत। आणि आता प्रचाराकरिता जिल्हाध्यक्षांना देखील गाड्या देण्यात येणार आणि याची घोषणा स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।